Good morning. Today we are discuss next concept, inline member function. In this type of member function, if a function is to define the outside the class but still be treated as an internally defined function, then such function has to be made inline function. Clear? इनलाईन म्हणजे काय असणार आहे आपल्याला सेम ॲज इट इज आउटसाइड डिफाईन फंक्शन जो एक्सटर्नली आपण डिफाईन करतो क्लास बॉडी पार्टच्या आउटसाइडला सेम ॲज इट इज इनलाईन असणार आहे पण त्याचा सिंटॅक्स थोडा चेंज असणार आहे. एक्सटर्नली डिफाईन फंक्शनचं सिंटॅक्स काय होतं रिटर्न टाईप क्लास नेम स्कोप रिझोल्युशन ऑपरेटर आणि फंक्शन नेम होतं. आता आपण टॉपिक बघतोय इनलाईन मेंबर फंक्शन. दोघांमध्ये डिफरन्स काय आहे बोथ आउटसाइडला डिक्लेअर होणार आहे मेंबर फंक्शन क्लासच्या बट इनलाईन असल्यामुळे इथे कीवर्ड कुठला यूज होत आहे इनलाईन ऍज इट इज सेम असणार आहे ओनली कीवर्ड कुठला यूज होणार आहे इनलाईन रिटर्न टाईप क्लास नेम स्कोप रिझोल्युशन ऑपरेटर फंक्शन. क्लिअर? एक्सटर्नली आणि इनलाईन मधला डिफरन्स क्लिअर झालेला आहे. सिम्पल आहे आउटसाइडलाच डिफाईन होतात फंक्शन्स. ओनली डिफरन्स इज दॅट यूज द कीवर्ड इनलाईन. सिंपल तोच प्रोग्राम मी कंटिन्यू इंटरनली एक्सटर्नली मध्ये बघितला आहे. ठीक आहे. सेम ॲज इट इज iostream.h conio.h हिडर फाईल मेन्शन केला त्यानंतर क्लास नेम घेतला मी सर्कल रेडियस आणि एरिया फ्लोट डेटा टाइप मध्ये मेन्शन केला ॲज अ प्रायव्हेट. देन पब्लिक मध्ये तिघही मेंबर फंक्शन कुठले होते माझे व्हॉइड रीड व्हॉइड कम्प्यूट अँड व्हॉइड डिस्प्ले हे काय केले मी मेन्शन केले. त्यानंतर मी काय केला माझा क्लास क्लोज केला एंड विथ सेमिकोलॉन बिकॉज इनलाईन फंक्शन डिक्लेअर दी मेंबर फंक्शन आउटसाइड दी क्लासच्या बॉडी पार्टच्या आउटसाइडला आपण फंक्शन डिक्लेअर करतोय. सिंटॅक्स काय होता इनलाईन त्यानंतर रिटर्न टाईप क्लास नेम स्कोप रिझोल्युशन ऑपरेटर अँड फंक्शन नेम. मी त्यामुळे टाकला इनलाईन रिटर्न टाईप व्हॉइड क्लास नेम काय आहे माझा सर्कल स्कोप रिझोल्युशन ऑपरेटर अँड फर्स्ट फंक्शन नेम इज रीड ओपनिंग करली ब्रॅकेट त्यानंतर मी रेडियस काय केली एंटर द रेडियस आणि ऍक्सेप्ट दी रेडियस क्लोज केला रीड फंक्शन माझे रेडियस रीड झाली. नेक्स्ट फंक्शन काय होतं कम्प्यूट फॉर कॅल्क्युलेटिंग दी एरिया सेम एज इट इज इनलाईन void is return type class name circle scope resolution operator then compute. काय कम्प्यूट काय कॅल्क्युलेट करणार आहे आपण एरिया. सो एरियासाठी मी व्हेरिएबल कुठलं डिफाईन केलं होतं ए आणि रेडियस साठी आर. सो ए इज इक्वल टू 3.40 इंटू आर सेमिकोलॉन कर्ली ब्रॅकेट कम्प्लिटेड. मी एरिया फाइंड करायचा फॉर्म्युला लावला त्यानंतर आपल्याला रिझल्ट डिस्प्ले करण्यासाठी डिस्प्ले फंक्शन यूज करायचं युजिंग इनलाईन. सो आय विल यूज इनलाईन रिटर्न टाईप void circle is my class name scope resolution operator and function name which function name display. Clear? Opening curly bracket area मी डिस्प्ले केला क्लोज केला फंक्शन त्यानंतर void मेन मध्ये क्लिअर स्क्रीन यूज करून क्लास नेम काय सर्कल त्याचा ऑब्जेक्ट क्रिएट केला सी आणि त्या ऑब्जेक्ट थ्रू ऍक्सेस केले मेंबर फंक्शन. सो कसे करणार सी डॉट रीड सी डॉट कम्प्यूट सी डॉट डिस्प्ले गेट सी एच प्रोग्राम क्लोज. क्लिअर कन्सेप्ट सगळ्यांना? रीड कम्प्यूट आणि डिस्प्ले फंक्शन यूज करून हा प्रोग्राम केलेला आहे. डिफाइनिंग मेंबर फंक्शन किंवा डिफाइनिंग मेंबर फंक्शन ऑफ अ क्लास किती मेथड आहे 3 मेथड आहे इनसाइड आउटसाइड अँड इनलाईन. इनसाइड म्हणजे इंटरनली डिफाईन फंक्शन आउटसाइड म्हणजे एक्सटर्नली डिफाईन फंक्शन इनलाईन फंक्शन म्हणजे ऑल्सो आउटसाइड डिफाईन फंक्शन यूज विथ कीवर्ड इनलाईन. ठीक आहे. इनलाईन इनसाइड म्हणजे काय इंटरनली क्लासच्या बॉडी पार्ट मध्ये आपण फंक्शन डिफाईन करतो. आउटसाइड म्हणजे काय एक्सटर्नल मीन्स काय मेंबर फंक्शन जे आहे ते क्लासच्या बॉडीच्या बाहेर डिक्लेअर करणार आउटसाइडला डिक्लेअर करणार. ते इनलाईन फंक्शन ऑल्सो आउटसाइड द फंक्शन बट यूज विथ कीवर्ड इनलाईन. क्लिअर? हे 3 डेटा मेंबर फंक्शनचे क्लास होते. नेक्स्ट लेक्चरला आपण बघणार आहोत कन्स्ट्रक्टर अँड डिस्ट्रक्टर. थँक्यू.